पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, त्या बातमी संदर्भात सुद्धा तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण बातमी नेमकी काय ती पाहूया। राज्य सरकारने एकूण 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत। यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यासारख्या महत्त्वाच्या शहरातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे। कोणकोणत्या भागातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आपण त्याचा आढावा घेऊया। छत्रपती संभाजीनगर पालिका आयुक्त जी श्रीकांत यांची बदली झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली झालेली आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची सुद्धा बदली झालेली आहे। PMRDAचे अपर आयुक्त दीपक सिंगला यांची सुद्धा बदली झाली आहे। कोल्हापूर पालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांची सुद्धा बदली झालेली आहे। RUSA मुंबईचे प्रकल्प संचालक डॉक्टर राजेंद्र भारुड यांचीही बदली झालेली आहे। पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरेंची सुद्धा बदली झालेली आहे। मनरेगाचे आयुक्त डॉक्टर भारत बस्तेवाड यांचीही बदली झालेली आहे। पुण्यातील कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा यांची सुद्धा बदली झालेली आहे। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सुद्धा बदली झालेली आहे। तर हे काही अधिकारी आहेत IAS अधिकारी ज्यांच्या बदल्या झाल्याचं दिसतंय। MIDCचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचीही बदली झालेली आहे। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांची सुद्धा बदली झालेली आहे। बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचीही बदली झालेली आहे। MAIDCचे MD डॉक्टर मंगेश गोंदवले यांचीही बदली झालेली आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही बदली झालेली आहे। नागपूर पालिका अप्पर आयुक्त वासुमाना पंत यांचीही बदली झालेली आहे। गोंदिया जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांचीही बदली झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा परिषद CEO अंकित यांची सुद्धा बदली झालेली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद CEO कार्तिकेयन S यांचीही बदली झालेली आहे। अमरावती जिल्हा परिषद CEO संजिता मोहपात्रा यांचीही बदली झालेली आहे। जालना जिल्हा परिषद CEO मिन्नू PM यांचीही बदली झालेली आहे। सांगली पालिका आयुक्त सत्यम गांधी यांचीही बदली झालेली आहे। राजापूर विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जास्मिन यांचीही बदली झालेली आहे। नंदुरबार सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांचंही बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नाव आहे। तर शहादा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची सुद्धा बदली झालेली आहे। आणि याच बदल्यांसंदर्भातली माहिती जाणून घेऊया। मीनाक्षी आपल्या सोबत आहेच। मीनाक्षी, महत्त्वाच्या शहरांमधल्या जिल्ह्यांमधल्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, प्रशासकीय फेरबदल आहेत, काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? अधिक यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल किंवा कोल्हापूर असेल यासारख्या महत्त्वाच्या शहरातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे। कारण मोठे फेरबदल करण्यात आलेले पाहायला मिळतात। राज्य सरकारने एकूण 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेले आहेत। या फेरबदलात अनेक जिल्ह्यांना नावे नवीन जे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी हे मिळालेले आहेत, तर काही महापालिकांची आयुक्तपदी जी आहेत ती नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी स्तरावरील महत्त्वाच्या बदल्या पाहिल्या तर संभाजीनगरमध्ये विनय गौडा GC जे आहेत ते पूर्वी चंद्रपूर जिल्हाधिकारी होते। नागपूरमधलं जर आपण पाहिलं तर कुमार आशीर्वाद हे पूर्वीचे सोलापूर जिल्हाधिकारी होते। मात्र कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर विजय राठोड असतील, सोलापूरमध्ये कार्तिकेयन S, चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर श्रीमती वसुमना पंत हे आहेत, लातूरमध्ये भारत बस्तेवाड आहेत किंवा मग बुलढाणामध्ये आपण पाहिलं तर प्रवीण कुमार देवरे आहेत, गोंदियामध्ये मंगेश गोंदवले आहेत। अशा या सगळ्याच जिल्हाधिकारी स्तरावरील या महत्त्वाच्या बदल्या पाहायला मिळतात। तर दुसरीकडे महापालिका आयुक्तांच्या या सगळ्याच बदल्या पाहिल्या तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल येडगे आहेत जे पूर्वीचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते। यामध्ये कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर नवीन महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड आहेत किंवा अमरावतीमध्ये वर्षा आहे। सांगली मध्ये जर आपण पाहिलं तर संजिता मोहपात्रा आहेत किंवा मग जालनामध्ये जर आपण पाहिलं तर अंजली
काही बदल्या पाहायला मिळत आहेत. निश्चितच 25 जे IAS अधिकारी आहेत यांच्या या बदलीचे आदेश जे आहेत ते सध्या राज्य सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत. अजिंक्य. ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.